नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारी आंबापोळी रेसिपी. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आंबापोळी बनवण्यासाठी इथे मी हे पिकलेले आंबे घेतले ते बघा. हे मी स्वच्छ धुवून असे घेतलेले आहेत. आता हे आपण कट करून घेणार आहोत. त्यासाठी पहिले आपण याची जी लस आहे ती काढून घेणार आहोत. त्यानंतर आता आपल्याला हा आंबा सोलून घ्यायचा आहे. तुम्ही सुरीने सुद्धा सोलू शकता किंवा हाताने सुद्धा सोलू शकता, पण हाताने सोलायला एकदम सोपं जातं. आता आपण हाताने सोलूया. हे बघा, हातांना पटकन निघतात सालं, आणि आंबा कसा पिकलेला असला की सालं त्याची पटकन अशी निघतात. तर बघा, इथे आपण आता हा आंबा सोलून घेतलेला आहे. आता आपल्याला याचे ना छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. हे बघा, याचा जो गर आहे ना आंब्याचा, तो आपल्याला सर्व काढून घ्यायचा आहे. आपल्याला याचे छोटे छोटे काप करायचे आहेत, कारण की आपल्याला याची मिक्सरमधून प्युरी करून घ्यायची. ही आंबापोळी ना अगदी 1-2 वर्ष आरामात टिकते आणि इतकी भारी लागते नाही. लहान मुलांना सुद्धा खूप ही आवडेल अशी आंबापोळी लागते. बघा, ही अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघा, सर्व गर आपण आता काढून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आता सर्व आंबे सोलून मी त्याचा गर काढून घेते. हे बघा, सर्व इथे आंबे आता आपण कट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला याची प्युरी करून घ्यायची आहे. थोडं थोडं मिक्सरमध्ये टाकून आपण याची प्युरी करून घेणार आहोत. हे बघा, इथे आपली मस्त अशी जाडसर अशी प्युरी इथे तयार झालेली आहे. आता आपण आंबापोळी करण्यासाठी घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एक भांडं गरम करत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी इथे एक छोटा चमचा साजूक तूप टाकले. त्यानंतर इथे मी 2 वेलची अशा जरा ठेचून घेतलेल्या आहेत, त्या टाकलेल्या आहेत. तुम्ही याच्याऐवजी वेलची पूड घातली तरी चालणार आहे. आता जो आपण आंब्याची जी प्युरी करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. हे बघ, ही आंबापोळी व्हायला जास्त वेळ लागत नाही. 5-7 मिनिटात ही आरामात होऊन जाते. आता इथे मी एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे. हे बघा, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. जसे आंबे गोड आंबट असतील त्याप्रमाणे आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. आता ही साखर आपल्या याच्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची. हे बघा, इथे आपले एक 2-3 मिनिटं झालेली आहे. तुम्ही पाहू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. त्याच्यामुळे बघा, थोडंसं हे बॅटर आहे ते जरा पातळसर झालेलं आहे. आता हे ना आपल्याला थोडंसं जाडसर होईपर्यंत आणि याचा जो कलर आहे ना तो थोडा चेंज होईपर्यंत आपल्याला हे असंच परतत राहायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. झटपट अशी आंबापोळी होते आणि अशा प्रकारे गेलीत ना की ती सुकण्यासाठी सुद्धा जास्त वेळ नाही लागत, लगेच सुकते आंबापोळी. हे बघा, इथे एक आपली 5-7 मिनिटं झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आता जाडसर सुद्धा झालेली आहे आंबापोळीचं बॅटर, आणि याचा कलर सुद्धा कसा चेंज झालेला आहे बघा. आणि याच्यामध्ये आता वेलची टाकली आपण, ती आता आपण काढून घेणार आहोत. इथे मी ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे गरम गरमच असं हे बॅटर ओतून घ्यायचं आहे. थोडं थोडंच ओतून घ्यायचं आहे, म्हणजे जसं लागेल तसं ओतायचं आहे. कधी आपल्याला अशी पातळ अशीच बनवायची आहे. आणि ताट असं आपल्याला आता हलवून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे सर्वकडे.
जसं लागेल तसं थोडं थोडं घ्यायचं आहे आपल्याला आणि पुन्हा पसरून घ्यायचं. मस्त अशी आंबापोळी इथे आपली रेडी झालेली आहे. पाहू शकता एकदम पातळ अशी आपण इथे करून घेतलेली आहे बघा. हे बघा इथे मस्त झालेली आहे. आता आपण दुसरी सुद्धा करून घेणार आहोत. इथे मी दुसऱ्या ताटाला सुद्धा तेल लावून घेतलेलं आहे. यात सुद्धा आपण राहिलेलं बॅटर ओतून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे आपल्याला ही आंबापोळी करून घ्यायची आहे. थोडं थोडं बॅटर टाकून आहे ना. परत पुन्हा थोडंसं बॅटर ओतून हे आपल्याला अशी पातळसर अशी पसरवून घ्यायची आहे. ही सुद्धा आंबापोळी आपली रेडी झाली आहे. आता दोन्ही ताटं आपल्याला उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहेत. तुम्ही पाहू शकता इथे आपला एकच दिवस झालेला आहे. आंबापोळी मस्त अशी ते सुकलेली आहे. आता आपण याच्या कडा आहेत त्या पहिले आपण सोडून घेणार आहोत. अशी पातळ केली ना की मस्त अशी लगेच सुकली जाते. ही जास्त दिवस नाही लागत, एका दिवसात सुद्धा आरामात सुकून निघते. त्याच्या कडा आपण सोडून घेणार आहोत पहिल्या. आपण कडा सोडवलेले. आता या आंबापोळी आपल्याला अशी काढून घ्यायची आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता किती पातळ झालेली आहे. एकदम मस्त अशी तयार झालेली आहे आंबापोळी. हलकत हाताने आपल्याला अगदी काढून घ्यायची, लगेच निघते. आता ही आंबापोळी आपली तयार झालेली आहे. ही आता आपण पलटी मारून ठेवणार आहोत आणि 1 तास फक्त आपल्याला ही उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहे. पलटी मारायची. अशा प्रकारे दुसऱ्या ताटाची सुद्धा आंबापोळी मी आता काढून घेते आणि मग ती सुद्धा सुकून घेते. तर इथे आपण दोन्ही आंबापोळीची ताटंही बघा छान अशी सुकून घेतलेली आहेत. आता मी तुम्हाला एक काढून दाखवते. बघा मस्त अशी दोन्ही साईडून छान अशी आंबापोळी आता आपली इथे सुकलेली आहे. हे बघा तुम्ही अशा प्रकारे सुद्धा ही स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये. हे बघा यात आपली मस्त अशी आंबापोळी इथे तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम छान दिसते एकदम ही. हे बघा इथे मी एक अख्खीच ठेवलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता किंवा असे काप करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा असे रोलसुद्धा तुम्ही करू शकता. हे बघा असे रोल ना लहान मुलांना सुद्धा खूप आवडतील खाण्यासाठी. तर ही आता आंबापोळी आहे ती वर्षभरासाठी आपण स्टोअर करून ठेवू शकतो. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.